राज्यातील सर्वच वाहनांवर HSRP बसवणं आता शासनानं बंधनकारक केल्यानं जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर आत्तापर्यंत तब्बल 1,68,000 वाहनधारकांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल केलाय. बनावट नंबर प्लेटमुळे होणारे गुन्हे, चोरीची वाहनं, चुकीची ओळख आणि वाहतुकीशी संबंधित अनेक गुंतागुंतीचे प्रश्न लक्षात घेता महाराष्ट्र शासनानं सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 4 डिसेंबर 2024 रोजी शासनानं आदेश जारी केला असून 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनधारकांना नवीन HSRP बसवणं आवश्यक आहे. या प्रकरणी गती देणं गरजेचं आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी मांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला गती मिळाली असून आत्तापर्यंत 1,68,000 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 1,43,000 वाहनधारकांना अपॉइंटमेंट देण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे 1,00,000 वाहनधारकांनी आपल्या वाहनावर नवीन HSRP यशस्वीरित्या बसवले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याच्या कामासाठी परिवहन विभागानं 3 अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे. नागरिकांनी अनधिकृत विक्रेत्यांकडून अशा प्लेट्स बसवू नये, कारण अशा नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होत नाही, त्यामुळे त्यांचे कायदेशीर महत्त्व राहत नाही. वाहन सुरक्षा आणि कायदेशीर नोंदणीसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं आता अपरिहार्य झालंय. प्रशासनाकडून वेळोवेळी जागरूकतेसाठी विविध उपक्रम राबवले जात असून ठाणेकर नागरिकांचा या मोहिमेला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.